पवारांच्या राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ अमित शहांची भेट घेणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात शहांची भेट घेतली जाणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीचे इतर खासदार सुद्धा यावेळेला उपस्थित राहतील। शौर्य पाटील प्रकरण आणि महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे। महाराष्ट्रामधल्या खासदारांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आहे। खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार बाळामामा म्हात्रे, खासदार संदीपान भुमरे, खासदार कल्याण काळे यांनी जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे राजधानी दिल्लीमध्ये आहेत आणि शौर्य पाटील या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट त्यांच्याकडून घेतली जाणार आहे आणि खासदार सुद्धा जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचतात। मुंबईच्या मालाडमध्ये भूलथापा देत लोकांची 25 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे। आरोपीकडून बनावट सोनं देऊन 25 लाखाची फसवणूक करण्यात आली आहे। मंदिराखाली दफन केलेला सोन्याचा खजिना स्वस्त दरामध्ये विकत फसवणूक करण्यात आली आहे। लोकांची फसवणूक करणाऱ्या 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मालाड पोलिसांनी आरोपींकडून 15 लाख आणि बनावट सोनं हे जप्त केलेलं आहे। सोलापूरमध्ये 50,000ची लाच घेताना नायब तहसीलदाराला रंगेहात पकडण्यात आले। चंद्रकांत हेडगिरे या नायब तहसीलदारावर कारवाई करण्यात आली आहे। मंडल अधिकाऱ्याचे थकलेले वेतन काढण्यासाठी 60,000 रुपयांची लाच मागितलेली होती। सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आणि पुढचा तपास सुरू आहे। संजय राऊत हे आता शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत। शिवतीर्थावरती ते राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काही वेळापूर्वी पत्रकार परिषद संजय राऊत यांनी घेतलेली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं होतं आणि आता संजय राऊत हे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले असल्याचं पाहायला मिळतंय। अगदी काही दिवसांमध्ये युती संदर्भात घोषणा होणार अशी देखील माहिती आहे। मात्र त्यापूर्वी होत असलेली ही भेट अतिशय महत्त्वाची आहे। राऊत शिवतीर्थावरती राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत आणि आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात चर्चा होऊ शकते। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून घेऊयात। निवृत्ती, आपण पाहतोय आता राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी संजय राऊत दाखल झाले आणि यावरून लवकरच युतीची घोषणा होणार अशी देखील शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। तशा चर्चा रंगल्या, काय अपडेट? नक्कीच सेजल, आपण पाहतोय की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी स्वतः खासदार संजय राऊत आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब हे शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत। सकाळी 10 वाजता पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी घोषणा केली होती की मी आज राज ठाकरे यांची भेट घेणार आहे। कारण की काल आपण जर पाहिलं तर मुंबईसह राज्यातील सर्वच महानगरपालिकेची घोषणा जी आहे ती घोषणा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि गेल्या अनेक महिन्यांपासून दोन्ही ठाकरे बंधू महानगरपालिकेच्या निवडणुका एकत्रित लढणार अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जात होती। विशेषतः मुंबई आणि मुंबई महानगरपालिकेच्या आजूबाजूला जे महानगरपालिका आहेत या महानगरपालिकेच्या सर्व जागा एकत्रित लढणार असं जे आहे ते संजय राऊत यांनी अगोदरच घोषणा केली होती। परंतु अधिकृतपणे अजूनपर्यंत या युतीची, दोन्ही भावांच्या युतीची जी आहे ती घोषणा झालेली नाही। त्याच्यामुळे पुढील काळामध्ये कशा पद्धतीने रणनीती आखायची आणि युतीची घोषणा कधी करायची याच्या बैठकीसाठी आता संजय राऊत आणि अनिल परब जे आहेत या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर ज्यावेळी संजय राऊत रुग्णालयामध्ये होते तेव्हा अनिल परब यांच्यावरती खरं तर मनसेच्या नेत्यांसोबत पुढील चर्चा करण्याची जबाबदारी जी आहे ती त्यांच्यावर होती आणि त्याचमुळे अनिल परब जे आहेत ते आता संजय राऊत यांच्यासोबत आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कारण की येत्या 2 ते 3 दिवसात दोन्ही भावांच्या युतीची घोषणा जी आहे ती घोषणा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्याच्यामुळे आता केवळ 23 तारखेपासून 30 तारखे जो कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्याच्यामध्ये 23 तारखेपासून 30 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा मुदत आहे। त्याच्या अगोदरच युतीची घोषणा होणं अपेक्षित आहे। त्याच पार्श्वभूमीवरती चर्चेसाठी जे आहे ते अनिल परब आणि संजय राऊत या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण की